त्या बाळाला ह्या जगात येऊन 5 दिवस पूर्ण झालेले आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाळाला आणि त्याच्या मम्मीला मी मामाच्या घरी सोडलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो होतो. बाळाला मामाच्या घरी सोडल्यानंतर गाडी जी आम्ही सजवलेली होती तिचा तो साज आम्हाला काढायचा होता, म्हणून मी सुनीलला म्हटलं गाडी खोल, आणि बघतो तर काय, उंदराने आमच्या गाडीचा परफेक्ट कार्यक्रम केलेला होता. बॅटरी जवळ असणारं कव्हरिंग त्याने कुरतडलेलं होतं. उंदरांचा बंदोबस्त कसा करायचा याचाच विचार करत करत मी निघालो होतो येवल्याच्या दिशेने, कारण मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये जिथं पायलची डिलिव्हरी झालेली होती. कारण सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर रिइंबर्समेंट क्लेम करण्यासाठी ज्या डॉक्युमेंट्स लागतात त्या मला हॉस्पिटलमधून कलेक्ट करायच्या होत्या. हॉस्पिटलमधील स्टाफने आमची फाईल क्लिअर करून ठेवलेली होती. त्यानंतर मी निघालो क्लेम फॉर्म भरण्यासाठी, आणि तिथं गेल्यानंतर मला समजलं मी एक मोठी चूक करून ठेवलेली आहे. कारण मी माझ्या वाईफचं नाव सगळीकडे माझ्या आडनावाने लावलेलं होतं आणि तिचं आधार कार्ड वरती तिचं माहेरचंच नाव होतं. इन्शुरन्स कंपनीशी कॉल केल्यानंतर मला समजलं मॅरेज सर्टिफिकेट जोडल्यानंतर हा क्लेम सेटलमेंट होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर थोडा जीवात जीव आला आणि त्यानंतर मी निघालो शॉपिंग करण्यासाठी, कारण पायलला लागणार होते मॅटर्निटी ड्रेसेस, आणि त्यासाठी मी पोहोचलो येवल्याच्या एका दुकानामध्ये आणि तिथे जाऊन मी 2-3 ड्रेसेस सिलेक्ट केले. मॅटर्निटी ड्रेसेस मी पहिल्यांदा शॉपिंग करत होतो त्यामुळे मला एवढं काही माहित नव्हतं. पायलला कॉल केला आणि तिच्या चॉईसने 2 कलर मी घेतले आणि निघालो मी दुकानाच्या बाहेर. मॅटर्निटी ड्रेसेस सोबत मला एक फिडिंग पिलोही घ्यायची होती, पण ती मला काही येवल्यामध्ये मिळाली नाही आणि आता मला ती ऑनलाईनच ऑर्डर करावी लागणार होती. ही तर जस्ट सुरुवात आहे, आता पुढे पुढे बघा काय काय शॉपिंग करावी लागणार आहे. तर मला आठवला आमच्या गाडीतला उंदीर. म्हटलं चला उंदराचा पण कार्यक्रम सेट करूया, आणि म्हणून मी पोहोचलो गॅरेज मध्ये. तिथे जाऊन मला त्यांनी दिला एक उंदरावर मारण्याचा स्प्रे. जर हा स्प्रे गाडीच्या फायबरवरती मारला तर उंदीर गाडीमध्ये येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हटलं चला यालाही ट्राय करून बघूया. लवकरात लवकर हा उंदीर आमच्या गाडीच्या बाहेर जावा आणि आमची गाडी सुखरूप राहावा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब.